पुष्पफलाही मंडित पुनरपि तीच दिसे मजला आज मी ख्रिस्त पाहिला आज मी ख्रिस्त पाहिला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. आजच्या विशेष भागात आपले मनपूर्वक स्वागत. आज जगभर ख्रिस्त जन्माचा आनंद साजरा केला जात आहे. लहान मोठ्या चर्चेसमधून पुन्हा असंख्य नाताळाचे संदेश ऐकवले जातील. आम्ही मात्र ख्रिस्त जन्माच्या पहिल्या संदेशाचा थोडक्यात विचार करूया. हा संदेश देवाच्या दूताने कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या वेळी आपल्या मेंढरांचे रक्षण करणाऱ्या मेंढपाळांना दिला. याचा उल्लेख करताना पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूककृत्य वर्तमानाच्या 2 अध्यायातील 10 व 11 वचनांत असे म्हटले आहे. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. तीही की तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. येथे संदेश देणाऱ्या देवदूताचे नाव सांगितलेले नसले तरी तो गॅब्रिएलच असावा, कारण ख्रिस्ताच्या जन्माशी संबंधित संदेश देण्यासाठी त्याने मरियेला दर्शन दिले. लूक 1:26 पहा. त्याआधी हाच गॅब्रिएल ख्रिस्ताच्या देवत्वाचा साक्षीदार योहान याचा पिता जखर्यास त्याच्या जन्माचा संदेश देण्यासाठी आला होता. लूक 1:19 पहा. बहुधा त्यानेच योसेफालाही दर्शन देऊन ख्रिस्ताच्या जन्मासंदर्भात संदेश दिला. जणू काही परमेश्वराने गॅब्रिएलला ख्रिस्त जन्मासंदर्भात संदेश देण्याची जबाबदारी सोपविलेली होती. या सर्व घटनांत आणखी एक बाबतीत साम्य आढळते. गॅब्रिएलच्या प्रत्येक दर्शनावेळी ज्याही व्यक्तीला त्याने दर्शन दिले ती व्यक्ती त्याला पाहून अस्वस्थ व भयभीत झाली. तेव्हा तो प्रत्येकास म्हणाला, भिवू नको. खरोखर देवदूत यांपैकी प्रत्येकास आनंदाचीच बातमी सांगत होता. तरी ती ऐकण्यापूर्वी प्रत्येकजण भयभीत झाला. पुढे त्याच संदेशाने त्यांना आणि इतर अनेकांना आनंदी केले. आपणही अस्वस्थ व भयभीत आहात काय? 2000 वर्षांपूर्वी सांगितलेला तो संदेश आजही आमच्यासाठी कायम आहे. भिवू नका. तो आजही आपल्याला आनंदी करण्यास समर्थ आहे. त्या संदेशानुसार आमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला, तोच ख्रिस्त प्रभू आहे. आश्चर्य पहा, ही आनंद वार्ता देवदूताने सर्वप्रथम शहरातील कोणा प्रतिष्ठित श्रीमंत ज्ञानी व्यक्तीला नाही, तर रानात अंधारात आपल्या मेंढ्यांचे कळप राखणाऱ्या गरीब सामान्य मेंढपाळांना सांगितली. त्यांनी ख्रिस्त जन्माची ती सुवार्ता ऐकली व लगबगीने त्या बाळास अर्थात तारणाऱ्यास पाहावयास गेले. किती अद्भुत आहे पहा. या जगाचे तारण व्हावे म्हणून देवाने नेमलेला पापहरण करणारा देवाचा कोकरा सर्वप्रथम त्या सामान्य मेंढपाळांनी डोळे भरून पाहिला व ते आनंदाने भरून देवाचे गौरव व स्तुती करीत परतले. मेंढपाळानंतरच पूर्वेकडील ज्ञानी श्रीमंत राजे त्या बाळाला पाहावयास आले. लक्षात घ्या, ख्रिस्त जन्माची ही सुवार्ता सर्वांसाठी आहे. आम्ही श्रीमंत, ज्ञानी व प्रतिष्ठित असो अथवा गरीब, अज्ञानी किंवा सामान्य असो, ख्रिस्त आम्हा सर्वांसाठी आहे. तो जो गोठ्यात जन्मला तोच वधस्तंभावर अर्पिलेला कोकरा झाला, जो मरणातून पुन्हा उठला व मानवासाठी जीवनाचा मार्ग त्याने खुला केला. आपणही त्या देवाच्या कोकऱ्याला पाहण्यासाठी लगबग नाही का करणार? नाताळाचा हा पहिला संदेश आपल्या जीवनात तो आनंद भरभरून देवो, हीच प्रभुचरणी प्रार्थना. धन्यवाद.